सलगच्या सुट्ट्या आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल झालेत। मात्र रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पर्यटनाला गालबोट लागलं। गुहागरमध्ये समुद्रात एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाले। पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघेजण बुडाले। मात्र पत्नी आणि 14 वर्षांच्या मुलाला स्थानिकांनी वाचवलं। पण दुर्दैवानं अमोल मुथा या 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। मुंबईतील पवई इथून हे पर्यटक गुहागरमध्ये गेले होते, त्या दरम्यान ही सगळी दुर्घटना घडली। टुरिस्ट पवई ह्या भागातले असल्याचे कळालेले आहेत। आई, वडील आणि मुलगा हे 3 जण पाण्यात होते आणि त्यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। लगेच मदत आलेली आहे, परंतु कदाचित ते पाण्यामध्येच त्यांचे पल्स बंद झालेले आणि आता त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये गुहागर इथे नेलेलं आहे आणि पुढे त्यांची तो उपचार चाललेला आहे। म्हणजे आता आम्ही माहिती घेतल्यानुसार एक जण त्याच्यामध्ये मयत झालेला आहे। बेसिक सांगायला गेलं तर इथं वॉकी टॉकीज नव्हत्या, इथं लाईफगार्डची बोट नव्हती, स्पीड बोट, जे की असणं खूप गरजेचं आहे। कारण का आपण गर्वाने जिथं सांगतो की आपला 7 किलोमीटरचा बीच आहे महाराष्ट्राचा, जो की सगळ्यात मोठा आपण क्लेम करतो, तर त्या 7 किलोमीटरच्या बीचला मेंटेन करायला तशा उपाययोजना पाहिजे, तशा आपत्ती व्यवस्थापनाच्या आपल्याला गोष्टी पाहिजे, तर त्या इथं कुठंतरी मिसिंग दिसल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।